श्री गणेशाय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शनिवार दिनांक 18 जुलै 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, आयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास आषाढ, पक्ष शुक्ल. तिथे मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे. उत्तर रात्री 3:43 षष्टी तिथीला सुरुवात होईल. वार शनिवार आहे. नक्षत्र मित्रांनो पूर्व फाल्गुनी नक्षत्र आहे. सायंकाळी 6 वाजेनंतर उत्तर फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो वरियान योग आहे. रात्री 8:46 परिग योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो भवकरण आहे. दुपारी 4:07 बालव करणाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री 3:43 कौलव करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य आणि गुरु कर्क राशीत असतील. चंद्र सिंह राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7.5चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही मित्रांनो. या कारणासाठी मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6:12 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7:18 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. यामध्ये बुध ग्रह हा 4 जुलैपासून अस्तंगत झालेला आहे आणि गुरु ग्रह हा 17 जुलैपासून अस्तंगत झालेला आहे. तर असे अस्तंगत ग्रह आपल्याला गोचरीने काय फळ देतील हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातून एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल व फुलाची पाकळी या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभो राज्ञा प्रवर्तमान सद्य ब्रह्म द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियोगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिक्पाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभवादी षष्टी संवत्सरामध्ये पराभव नाव संवत्सरे दक्षिणायनी वर्षा ऋतू आषाढ मासे शुक्ल पक्षे मंद वासरे पूर्वा फाल्गुनी नक्षत्र वरियान योगे बव करणे पंचमी शुभती तो वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोपात दुरितक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यात विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातील संकल्पाचे जे पाणी आहे ते जवळच्या निर्माल्याच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 4:07 आहे. मित्रांनो, आता काही महत्वाचे धार्मिक मुहूर्त आपण पाहणार आहोत. यामध्ये धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 19, 20, 24, 26, 29, 30, 31 ऑगस्ट दिनांक 3, 4, 5, 8 आणि 9. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 19, 20, 24, 26, 29 आणि 30. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 20, 31 ऑगस्ट दिनांक 1, 3 आणि 5. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 20, 30, 31 ऑगस्ट दिनांक 5 आणि 9. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 19, 24, 26, 29, 30, 31 ऑगस्ट दिनांक 3, 5 आणि 9. तर मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी पौष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती, भूमिपूजन व पायाभरणी तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी देखील श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगाचा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. आणि असं मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही. मित्रांनो,
मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये पंचमी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित कोणी नात्यांमध्ये आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा. पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, उत्तर रात्री 3:43 नंतर गभाड योगाला सुरुवात होणार आहे. हा अत्यंत शुभ योग असून या चित्राची ते आपण घ्यावी मित्रांनो. घबाडासारखे योग आपल्याला मिळण्याची शक्यता राहते. अग्नी पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला नव्यानं काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता मित्रांनो. राहुकाळ सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार मित्र. तेव्हा आपण शक्यतो रेग्युलर कामे या काळामध्ये करा. महत्वाची किंवा विशेष कामे करू नका, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता आपल्या कामांमध्ये आहे मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आपले कुटुंब व मित्र परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न. हरिओम. शिवशंभो महान.